नमस्कार. मी वीरेंद्र बोराडे आणि आपण बघत आहात गोष्टी महत्त्वाच्या. मित्रांनो, आज 1 जानेवारी 2026. सर्वात अगोदर सर्व प्रेक्षकांना, हा व्हिडिओ बघत असलेल्या सर्व प्रेक्षकांना नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. यावर्षी आपल्या सर्व आशा आकांक्षा पूर्ण होत ही देवचरणी प्रार्थना. मित्रांनो, आपण वर्ष जसे साजरे करतो, वर्षानुवर्ष निघून जातात, मात्र आपल्या मनामध्ये काही गोष्टी येत राहतात की एक कॅलेंडर आपण जे नवीन वर्षी आणतो त्यातील महिन्यांची नावं ही कशी ठरवली गेली आणि प्रत्येक महिन्याचे वार, 30 दिवस किंवा 31 दिवसाचा महिना हे कसं ठरलं असेल हे आपल्या मनामध्ये येत राहतं आणि त्याच संदर्भात आपण त्याचा उलगडा करण्याकरता आज व्हिडिओ बनवत आहोत. मित्रांनो, आपल्या जे हिंदूचे जे पंचांग आहे ते चंद्रच्या कलेवर आधारित आहे. त्यानुसार आपले महिने हे चंद्राच्या कलेनुसार 29 किंवा 28 दिवसाचे, 30 दिवसाचे असे होतात. ते चंद्राच्या कलेवर आहे. मात्र आपण जे आता आधुनिक कॅलेंडर वापरतो ते रोमनवर आधारित आहे, रोमन देशांकडून. त्या संदर्भात आपण त्याचे नावं कशी पडली, जानेवारी, फेब्रुवारी आणि त्याचे दिवसाची संख्या कशी ठरवण्यात आली, 30 दिवस, 31 दिवस, त्या संदर्भात आपण माहिती मिळू. जगभरात वापरलं जाणारं कॅलेंडर हे रोमन असल्या कारणानं आपल्याला आता याची माहिती ही प्राचीन रोमनमध्ये जावं लागेल. बहुतेक महिन्यांची नावे ही रोमनच्या देवी देवतांवर, त्यांच्या इतिहासावर आणि त्यांच्या राजांवर आधारित आहे. ही माहिती आपल्याला जरा गुंतागुंतीची आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक ऐकणं गरजेचं आहे, तेव्हाच तुमच्या लक्षात येईल ही माहिती. सुरुवातीला रोमन कॅलेंडर हे 10 महिन्यांचे होते आणि 10 महिन्याचे नावं पुढील प्रमाणे होते. रोमन हे कॅलेंडर मार्च महिन्यापासून सुरू व्हायचं ते डिसेंबरपर्यंत. सुरुवातीचे जानेवारी, फेब्रुवारी हे महिने नव्हते. मार्चपासून डिसेंबरपर्यंत 10 महिन्याचं कॅलेंडर होतं. तर त्यांची नावं अशी होती: मॅर्क्युरीस 31 दिवसाचा, जे की मार्च महिना आहे. एप्रिल महिन्याला एप्रिलिस्ट हे नाव होतं, ते 30 दिवसाचं होतं. मे महिन्याला मॅर्युलिस्ट हे नाव होतं, ते 31 दिवसाचं होतं. आणि त्यानंतर जुलिस्ट वर 30 दिवसाचं होतं. क्वायनलिस्ट हे 31 दिवसाचं. सिक्स्टलिस्ट हे 30 दिवसाचं. तर सप्टेंबर हा 30 दिवसाचा, ऑक्टोबर 31, नोव्हेंबर 30 दिवसाचा आणि डिसेंबर 30 दिवसाचा, असे 10 महिन्यांचे 304 दिवसाचं कॅलेंडर हे होतं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 10 महिने आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे 304 दिवस, परंतु आपले जे आजचे कॅलेंडर आहे हे 365 दिवसाचे आहे. कारण आपलं सूर्याच्या पृथ्वी जो सूर्याभोवती फिरते त्याला एक राऊंड पूर्ण करण्यासाठी 365 दिवस लागतात आणि त्यानुसार कॅल्क्युलेट करून हे वर्षाचं गणित बसवलेलं आहे 365 दिवसाचं. तर हे आज आपण 365 दिवसाचं वर्ष म्हणवत असून तुम्ही सांगता की 304 दिवसाचं वर्ष होतं, तर बाकीचे 61 दिवसाचं काय? तर मित्रांनो, त्यावेळेस त्या रोमनमध्ये ते 61 दिवस जे आहे तर ती हिमवृष्टी व्हायची आणि हिमवृष्टी होत असताना तिथं दिवस आणि रात्र, बर्फ पडत असल्या कारणानं, दिवस आणि रात्र एकसारखं असल्या कारणानं तिथं कुठल्याही प्रकारचा सण वार किंवा काही त्योहार असं काही मनवलं जात नव्हतं. त्यामुळे त्याची गणना ते वर्षामध्ये करत नव्हते. आता आपण सर्वात अगोदर जे 10 महिने सुरुवातीचे कॅलेंडर होते त्यांची नावे कशी पडली ते बघून घेऊ आणि त्यानंतर ते 2 महिने त्याच्यामध्ये कसे ॲड झाले ते बघू.
त्यांच्या कॅलेंडरनुसार मार्च महिन्यापासून त्यांची सुरुवात होत असे. मार्च म्हणजेच तिथं शेती पेरायला सुरुवात व्हायची, म्हणून त्यांना सुरुवात म्हणजे मार्च असं त्यांचं गणित होतं. म्हणून त्यांच्या महिन्याची नाव देखील सुरुवातीच्या महिन्याला त्यांनी मार्च दिलं. मार्च म्हणजे सुरुवात. आताही आपण जर बघितलं तर आपलं जे आर्थिक वर्ष बनवलं जातं हे मार्च महिन्यापासूनच बनवलं जातं. तेव्हा देखील मार्च महिन्यापासून सुरुवात होत असल्या कारणानं शेती पेरणी वगैरेचे कामं त्यांचे चालू व्हायचे, त्यामुळे ते मार्च त्याला नाव ठेवलेलं होतं. त्यांच्या भाषेमध्ये सुरुवात होते त्या रोमन भाषेत. त्यानंतर एप्रिलिस्ट. एप्रिलिस्ट याचा अर्थ तिचं होतं फुलणे, फुले फुलणे. आता जे पिकं पेरली जायची त्याला कळ्या लागायच्या, त्या उमलायच्या, ते फुलायचे, त्यामुळे त्या दुसऱ्या महिन्याचं नाव होतं एप्रिलिस्ट. त्यानंतर मै महिन्याचं नाव होतं जो की आपण मे महिना म्हणतो तो माइस्ट. माइस्ट म्हणजे माया. माया म्हणजे एक चांगली आई, आणि आपल्या भाषेत म्हणायचं तर बुध ग्रहाच्या आईचं देखील नाव होतं माया. त्यावर त्या महिन्याचं नाव ठेवण्यात आलेलं होतं. त्यानंतर जून आपण जो म्हणतो तर हे देखील त्यांच्या एका देवीच्या नावावर ठेवण्यात आलेलं होतं. 4 महिन्याची आपण माहिती बघितली. आणि याच्या पुढील जे महिने आहेत ते नंबरावाईज होते, जसे नंबर दिले जातात तसं. तर 5व्या महिन्या त्यांच्यानुसार 5व्या महिन्याचं म्हणजे आपल्या जून महिन्याचं झालं. जुलै महिन्याचं जे नाव आहे त्यावेळेस होतं क्विनिलिस्ट, म्हणजे त्याचा 5th असा अर्थ त्यांच्या भाषेमध्ये होतो. म्हणून तो 5व्या महिना म्हणजे क्विनिलिस्ट होता. त्यानंतर 60 लिस्ट हा जो महिना होता. मग सप्टेंबर म्हणजे याचा अर्थ तुम्ही समजून घ्या 7वा महिना. ऑक्टोबर याचा अर्थ 8वा महिना. नोव्हेंबर याचा अर्थ 9वा महिना. आणि डिसेंबर हा 10वा महिना. अशी त्यांची 10 महिने होती. डिसेंबर महिन्यानंतर ते माणसं साधारण 2 महिने म्हणजे मार्च महिन्याची सतत वाट बघायची. तोपर्यंत त्यांच्या कोणतेही कार्यक्रम त्यांच्या इथं नसत. बर्फवृष्टी होत राहायची. म्हणजे बिना कामाची ती 61 दिवस त्यांची असायची. आणि त्यानंतर ते मार्च महिन्याची वाट बघत म्हणजे पुन्हा सुरुवात करण्याकरिता. त्याच्यातच इसवी सन 713 इसी मध्ये एक राजा तिथे त्याचे नाव सात 713 मध्ये तिचा राजा नुवा पंपलिस्ट यांनी असं ठरवलं की जे आपले 61 दिवस आहेत त्याचे आता चंद्रकलेनुसार आपण 2 महिन्यामध्ये रूपांतर करू. तर चंद्रकलेनुसार 29 महिन्याचे 2 महिने तयार करण्यात आले. आणि त्यांच्या देवतेच्या नावावर पहिल्या महिन्याचे नाव त्यांनी ठेवले. त्यांच्या देवाच्या नावावर जसे की जानूस हे त्यांचे 2 तोंड असलेली देवता होती, जे की त्यांच्या प्रतीक मानत होते की भविष्य आणि भूतकाळ असे दोन्ही बघण्याकरता 2 तोंडाची देवता जानूस, त्या देवतेच्या नावावर त्यांनी जान्युअरिलिस्ट असे एक तो महिन्याचे नाव ठेवण्यात आले. आणि त्याला 29 दिवसाचा बनवला लागला. आणि त्याच्यानंतर फेब्रुवारीचा अर्थ त्यांच्या नुसार शुद्धीकरण असा असेल. शुद्धीकरण म्हणजेच मनाची शुद्धी करणे आणि आपण केलेल्या चुकांची माफी करण्याचा हा महिना, म्हणून ते फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असे बनवायला सुरुवात झाली. मात्र 29 काही अंकाच्या नुसार त्यांच्या इथं अशुभ मानण्यात येत होतं. त्या कारणानंतर तिथे बराच विरोध झाला की अशुभ तारीख आहे, म्हणून तिथं
जानेवारीला 31चे करण्यात आले आणि त्यानंतर फेब्रुवारीला 28 दिवसाचे करण्यात आले. त्यानंतर काही दिवसाने तिथे जुलियस नावाचा एक राजा झाला आणि त्याने आपले नाव हे जुलियस ह्या 5व्या महिन्याला म्हणजे क्विनलिस्ट जे नाव होतं त्याच्याऐवजी त्यांनी त्याचं नाव देऊन त्याला जर्नलिस्ट हे नाव पडून पुढे ते जून महिन्यामध्ये रूपांतरित झालं. त्यानंतरचा जो राजा झाला त्याने देखील आपलं नाव पुढील महिन्यात देऊन ऑगस्ट हे नाव देऊन तो महिना ऑगस्ट असा पुढे झाला. मात्र त्यानंतर असा निर्णय घेण्यात आला की पुढील महिन्यांचे नावं हे बदलणार नाही आणि पुढचे जे 4 महिने आहेत ते तसेच्या तसे ठेवण्यात आलेले आहे. जसे की सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर यांचे नावं त्यांनी बदलले नाही. तर मित्रांनो, अशी आहे ही आपल्या कॅलेंडरमधील महिन्यांच्या नावांची गोष्ट आणि त्यामधील असलेल्या तारखांची, जसे की 30-31 ज्या आहेत त्याची ही छोटीशी गोष्ट. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून इतरांना देखील ही माहिती आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार.